गॅस या इंधनातील घटक ओळखा. ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन. दुसरा आहे कार्बन मोनॉक्साईड प्लस नायट्रोजन. तिसरा आहे मिथेन प्लस इथेन. चौथा ऑप्शन आहे मिथेन प्लस हायड्रोजन प्लस नायट्रोजन. प्रोड्यूसर गॅस या इंधनातील घटक ओळखा. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 कार्बन मोनॉक्साईड प्लस नायट्रोजन. पुढील प्रश्न क्रमांक 2 सूक्ष्मदर्शकचे इंग्रजीत नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे मायक्रोमीटर, दुसरा मायक्रोस्कोप, तिसरा आहे फोटोमीटर, चौथा यापैकी नाही. सूक्ष्मदर्शकचे इंग्रजीत नाव खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 2 मायक्रोस्कोप. पुढील प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या प्राप्त होतो? ऑप्शन दिलेला आहे. पहिलं सिकल सेल्स ॲनिमिया, दुसरा आहे मूळदूस, तिसरा आहे मूत्रपिंड निकामी होणे, चौथा आहे रक्तक्षय. खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या प्राप्त होतो? ऑप्शन क्रमांक 1 सिकल सेल ॲनिमिया. पुढील प्रश्न क्रमांक 4 मानवी हृदय हे किती टप्प्याने बनलेले आहे? पहिला ऑप्शन आहे 2, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे 4, चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. मानवी हृदय हे किती टप्प्याने बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, 4. पुढील प्रश्न क्रमांक 5 डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ऑप्शन दिलेला आहे. पहिलं अ, दुसरं ब, तिसरं क, चौथं यापैकी नाही. डोळ्याचे आजार नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 अ. पुढील प्रश्न क्रमांक 6 एड्स हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन दिलेला आहे. पहिलं विषाणू, दुसरं जीवाणू, तिसरा अमिबा, चौथा आहे फंगस. एड्स हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 1 विषाणू. पुढील प्रश्न क्रमांक 7 निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान फॅरेनहाइट किती असते? पहिला आहे 37 अंश फॅरेनहाइट, दुसरा आहे 96.4 अंश सेल्सिअस फॅरेनहाइट, तिसरा आहे 98.4 अंश फॅरेनहाइट, चौथा आहे 97.4 अंश फॅरेनहाइट. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान फॅरेनहाइट किती असते? ऑप्शन क्रमांक 3 98.4 अंश फॅरेनहाइट. पुढील प्रश्न क्रमांक 8 अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे अर्ग, दुसरा आहे कुलुम्बस, तिसरा आहे किलोजूल्स, चौथा आहे कॅलरीज. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 4 कॅलरीज. पुढील प्रश्न क्रमांक 9 मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? पहिला आहे फॉस्फरस, दुसरा आहे कॅल्शियम, तिसरा आहे जिप्सम, चौथा आहे सिलिका. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? ऑप्शन क्रमांक 3 जिप्सम. पुढील प्रश्न क्रमांक 10 आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणी मध्ये तांबे कॉपर चा अनुक्रमांक किती? ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे 29, दुसरा आहे 30, तिसरा आहे 31, चौथा आहे 32.
आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये तांबे म्हणजे कॉपरचा अनुक्रमांक किती असतो? ऑप्शन क्रमांक 1 29. पुढील प्रश्न क्रमांक 11, कोणते दाबाची एकक आहे? ऑप्शन दिलेला आहे. पहिला न्यूटन, दुसरा पास्कल, तिसरा जूल, चौथा अर्ग. कोणते दाबाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 पास्कल. पुढील प्रश्न क्रमांक 12, वैद्यकीय शास्त्राचे जनक कोणास मानले जातात? ऑप्शन दिलेला आहे. अपोलो, दुसरा हिप्पोक्रेटस, तिसरा प्लूटो, चौथा एपिडरस. वैद्यकीय शास्त्राचे जनक कोणास मानले जातात? ऑप्शन क्रमांक 2 हिप्पोक्रेटस. पुढील प्रश्न क्रमांक 13, युरियामध्ये कोणता अश्व आढळतात? पहिला आहे नत्र, दुसरा प्लॅन, तिसरा लोह, चौथा यापैकी नाही. युरियामध्ये कोणतं अश्व आढळतात? ऑप्शन क्रमांक 1 नत्र. पुढील प्रश्न, रसायनचा राजा कशाला म्हणतात? पहिला पोटॅशियम, दुसरा सोडियम, तिसरा नत्रामाल, चौथा गंधक आम्ल. रसायनचा राजा कशाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 गंधक आम्ल. पुढील प्रश्न क्रमांक 15, गुरुत्वाकर्षण नियम सर्वप्रथम कोणी मांडला? ऑप्शन दिलेला आहे. पहिला गॅलिलिओ, दुसरा रामानुजन, तिसरा न्यूटन, चौथा जॉन्सन. गुरुत्वाकर्षणचा नियम सर्वप्रथम कोणी मांडला? ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन. प्रश्न क्रमांक 16, क्ष किरण केव्हा उत्पन्न होतात? ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे इलेक्ट्रॉन्स अचानक थांबले असतात, दुसरा इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असतात, तिसरा इलेक्ट्रॉन्स उदासीन झाले तर, चौथा इलेक्ट्रॉनिक्स गरम तारेतून. क्ष किरण केव्हा उत्पन्न होतात? ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रॉन्स तारेमधून पाठवले असतात. पुढील प्रश्न क्रमांक 17, टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पहिला रॉबर्ट हल्टन, दुसरा जेम्स वॅट, तिसरा अलेक्झांडर बेल, चौथा आहे जॉन की. टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन क्रमांक 3 अलेक्झांडर बेल. पुढील प्रश्न क्रमांक 18, विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे? पहिला ओम, दुसरा कुलोम, तिसरा एम्पियर, चौथा यापैकी नाही. विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर. पुढील प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही म्हटलं आहे. पहिला आहे चांदी, दुसरा आहे तांबे, तिसरा आहे ॲल्युमिनियम, चौथा आहे रबर. खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही? ऑप्शन क्रमांक 4 बाकी विद्युत वाहक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20, विद्युत बल्ब मधील तारेचा कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो? पहिला ऑप्शन दिला कमी असतो, दुसरा अति उच्च असतो, तिसरा मध्यम असतो, चौथा यापैकी नाही. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो? ऑप्शन क्रमांक 2 अति उच्च. समुद्रकडा हे भूमी स्वरूप समुद्र लाटाच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? पहिला ऑप्शन आहे संचयन, दुसरा आहे वहन, तिसरा खनन, चौथा यापैकी नाही. समुद्रकडा हे भूमी स्वरूप समुद्र लाटाच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? तो ऑप्शन क्रमांक 3 खनन. पुढील प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे?
ऑप्शन दिलेला आहे, पहिला आहे अ जीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे क जीवनसत्व, चौथा आहे ड जीवनसत्व. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? म्हणजे डोळ्यासाठी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व. पुढील प्रश्न क्रमांक 3, विजेचा बल्ब मध्ये कोणता वायू वापर करतात? ऑप्शन दिलेला आहे, पहिला ऑर्गॉन, दुसरा नायट्रोजन, तिसरा क्रिप्टॉन, चौथा झेनॉन. विजेचा बल्ब मध्ये कोणता वायू वापर करतात? कोणता वापर करतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑर्गॉन. पुढील प्रश्न क्रमांक 4, समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? ऑप्शन दिलेला, पहिला सम, दुसरा आहे मंद, तिसरा तीव्र, चौथा आहे बहिर्वक्र. समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? ऑप्शन क्रमांक 3 तीव्र. पुढील प्रश्न क्रमांक 5, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला आहे धुण्याचा सोडा, दुसरा आहे खाण्याचा सोडा, तिसरा शेंदूर, चौथा आहे मीठ. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. पुढील प्रश्न क्रमांक 6, सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवात होतो? पहिला आहे हृदय, दुसरा यकृत, तिसरा मूत्रपिंड, चौथा आतडे. सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवात होतो? ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? पहिला आहे ऑप्शन देवमासा, दुसरा आहे कासव, तिसरा आहे ससा, चौथा आहे हत्ती. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? कोणता नाही? ऑप्शन क्रमांक 2 कासव. पुढील प्रश्न क्रमांक 8, कोणते अल्कोहोली पेयाचा प्रमुख घटक आहे? ऑप्शन दिलेला आहे, इथिल, पहिला ऑप्शन आहे इथिल अल्कोहोल, दुसरा मिथिल अल्कोहोल, तिसरा बेन्झीन, चौथा यापैकी नाही. कोणते अल्कोहोली पेयाचा प्रमुख घटक आहे? ऑप्शन क्रमांक 1 इथिल अल्कोहोल. पुढील प्रश्न क्रमांक 9, कोणता वायू हा हसणारा वायू म्हणतात? पहिला ऑप्शन आहे क्लोरोफॉर्म, दुसरा आहे अमोनिया, तिसरा आहे मिथेन, चौथा आहे नायट्रस ऑक्साईड. कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 नायट्रस ऑक्साईड. पुढील प्रश्न क्रमांक 10, शक्तीचे मूल्य एकक काय आहे? पहिला ऑप्शन दिलेला आहे बल प्लस वेग, दुसरा ऑप्शन आहे बल इंटू वेग, तिसरा आहे बल मायनस वेग, चौथा आहे वेग डिवायडेड बल. शक्तीचे मूल्य एकक काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 बल इंटू वेग. पुढील प्रश्न क्रमांक 11, कोणते शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? पहिला जीवनसत्व अ, दुसरा जीवनसत्व ड, तिसरा जीवनसत्व ई, चौथा जीवनसत्व के. कोणते शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार असते? ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ड. पुढील प्रश्न क्रमांक 12, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? पहिला ऑप्शन दिलेला आहे दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण,
दुसरा आहे समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, तिसरा आहे दुधाची शुद्धता मोजणे, चौथा आहे हवेतील आर्द्रता मोजणे. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2, समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. पुढील प्रश्न क्रमांक 13, शक्तीचे एकक काय आहे? पहिला आहे न्यूटन, दुसरा आहे व्होल्ट, तिसरा आहे हर्ट्ज, चौथा आहे वॅट. शक्तीचे एकक काय आहे? ऑप्शन क्रमांक 4, वॅट. प्रश्न क्रमांक 14, अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे पांढरे बलक, दुसरा आहे पिवळे बलक, तिसरा आहे पांढरा व पिवळा बलक, चौथा आहे अंड्याच्या प्रथिने नसतात. अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1, पांढरा बलक. पुढील प्रश्न क्रमांक 15, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते? पहिला आहे अणूच्या केंद्राचे विभाजन करून, दुसरा अणूच्या केंद्राचे एकत्रित करून, तिसरा रासायनिक अभिक्रियेमुळे, चौथा इलेक्ट्रॉनच्या वाहनामुळे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते? ऑप्शन क्रमांक 2, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून. पुढील प्रश्न क्रमांक 16, रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावला? पहिले दिला आहे डॉक्टर हन्सन, दुसरा डॉक्टर विल्यम हार्वे, तिसरा साल्क, चौथा फ्रेडरिक बेंटिंग. रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावला आहे? ऑप्शन क्रमांक 3, साल्क. पुढील प्रश्न क्रमांक 17, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? ऑप्शन दिलेला पहिला अणू, दुसरा मिश्रण, तिसरा रेणू, चौथा आहे मूलद्रव्य. पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1, अणू. पुढील प्रश्न क्रमांक 18, मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? पहिले दिला आहे अ जीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे क जीवनसत्व, चौथा आहे ड जीवनसत्व. मूळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 4, ड. ब ला बेरीबेरी, अ ला रातआंधळेपणा, क ला स्कर्वी. पुढील प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती नाही? पहिला जास्वंद, दुसरा अमरवेल, तिसरा डाळिंब, चौथा सदाफुली. खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती नाही? कोणती नाही आहे? अमरवेल. पुढील प्रश्न क्रमांक 20, समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? पहिला वर्णलेखन तंत्रज्ञान, दुसरा सोनार तंत्रज्ञान, तिसरा निष्कर्षण तंत्रज्ञान, चौथा अपवर्तन मापी. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 2, सोनार तंत्रज्ञान. शक्ती म्हणजे किती वॅट? पहिला ऑप्शन आहे 1 वॅट, दुसरा आहे 746 वॅट, तिसरा आहे 856 वॅट, चौथा आहे 1000 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होते? ऑप्शन क्रमांक 2, 746 वॅट. पुढील प्रश्न क्रमांक 2, क्षयाचे जंतूचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला बेल लुईस, दुसरा एडवर्ड जनरल, तिसरा चॅडविक, चौथा कॉक. क्षयाचे जंतूचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 4, कॉक.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 3, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन दिलेला आहे. पहिलं प्रकाशाची तीव्रता, दुसरा अंतर, तिसरा ध्वनी तीव्रता, चौथा आहे उष्णता. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 अंतर. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 4, अग्रमस्तिष्क मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? ऑप्शन दिलेला पहिलं स्पर्शाचे ज्ञान, दुसरा विचार प्रक्रिया, तिसरा श्वसनाचे काम, चौथा यापैकी नाही. अग्रमस्तिष्क मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? ऑप्शन क्रमांक 2 विचार प्रक्रिया. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5, पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअस जेवढे उष्णता लागते त्याला काय म्हणतात? ऑप्शन दिलेला आहे. पहिला 1 जूल, दुसरा 1 अर्ग, तिसरा 1 कॅलरी, चौथा 1 न्यूटन. पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअस जेवढे उष्णता लागते त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 1 कॅलरीज. पुढील प्रश्न क्रमांक 6, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? ऑप्शन दिलेला पहिला निकोटीन, दुसरा टॅनिन, तिसरा सायकोसिन, चौथा कायथिन. तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 निकोटीन. पुढील प्रश्न क्रमांक 7, ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही विचारलाय. ऑप्शन दिलेला पहिला हवेतून, दुसरं द्रावणातून, तिसरा स्थायूतून, चौथा निर्वातून पोकळी. ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? ऑप्शन क्रमांक 4 निर्वातून पोकळी. पुढील प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? पहिला घटसर्प, दुसरा कॉलेरा, तिसरा क्षय, चौथा निमोनिया. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? ऑप्शन क्रमांक 3 क्षय. पुढील प्रश्न क्रमांक 9, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तारे वापरतात? पहिले दिला ॲल्युमिनियम, दुसरा आहे टंगस्टन, तिसरा तांबे, चौथा आहे प्लास्टिक. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूचे तार वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. पुढील प्रश्न क्रमांक 10, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑक्सिजन, दुसरा चांदी, तिसरा सोने, चौथा लिथियम. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन. पुढील प्रश्न क्रमांक 11, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? पहिला आहे फॅथोमीटर, दुसरा हायड्रोमीटर, तिसरा मॅनोमीटर, चौथा अल्टीमीटर. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 फॅथोमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 12, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? पहिला आहे खूपच अधिक, दुसरा आहे खूपच कमी, तिसरा आहे तेवढंच, चौथा आहे थोडं कमी. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? खूपच. ऑप्शन क्रमांक 2 खूपच कमी. पुढील प्रश्न क्रमांक 13, कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही म्हटलंय. पहिला आहे लोह, दुसरा निकेल, तिसरा कोबाल्ट, चौथा रबर. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? ऑप्शन क्रमांक 4 रबर.
पुढील प्रश्न क्रमांक 14. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांतात वापरून काढतात? पहिला आहे डायसिस सिद्धांत, दुसरा आहे न्यूटन सिद्धांत, तिसरा आहे हेनरी सिद्धांत, चौथा स्टोक्स सिद्धांत. पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांत वापरून काढतात? ऑप्शन क्रमांक 3 हेनरी सिद्धांत. पुढील प्रश्न क्रमांक 15. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? पहिला आहे ऑप्शन चुंबकीय, दुसरा यांत्रिक, तिसरा रासायनिक, चौथा उष्णताजनक. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? ऑप्शन क्रमांक 1 चुंबकीय. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक आहे? पहिला के जीवनसत्व, दुसरा बी जीवनसत्व, तिसरा ए जीवनसत्व, चौथा डी जीवनसत्व. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 के जीवनसत्व. पुढील प्रश्न क्रमांक 17. कांदा ही कोणती वनस्पती आहे? ऑप्शन दिले आहे एकबीजपात्री, दुसरा द्विबीजपात्री, तिसरा बहुबीजपात्री, चौथा यापैकी नाही. कांदा ही कोणती वनस्पती आहे? ऑप्शन क्रमांक 1 एकबीजपात्री. पुढील प्रश्न क्रमांक 18. क्यूसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? पहिला ऑप्शन दिला आहे पाण्याचा प्रवाह, दुसरा आहे उष्णता, तिसरा हवेचा दाब, चौथा विजेचा दाब. क्यूसेक हे कशाचे मापनाचे साधन आहे? ऑप्शन क्रमांक 1 पाण्याचा प्रवाह. पुढील प्रश्न क्रमांक 19. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन दिले आहे पहिला तांबे, दुसरा चांदी, तिसरा ॲल्युमिनियम, चौथा आहे जस्त. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन क्रमांक 4 जस्त. पुढील प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी जीवाश्मक इंधन कोणते? पहिला पेट्रोलियम, दुसरा लाकूड, तिसरा मेण, चौथा बायोडिझेल. खालीलपैकी जीवाश्मक इंधन कोणते? ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम. पैकी जीवाश्मक इंधन कोणते? ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे पेट्रोलियम, दुसरा आहे लाकूड, तिसरा मेण, चौथा आहे बायोडिझेल. खालीलपैकी जीवाश्मक इंधन कोणते? ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम. पुढील प्रश्न क्रमांक 2. समुद्रातील रिकाम्या जागा या प्रारूपापासून मोती मिळतात. पहिला ऑप्शन दिला आहे सी लिली, दुसरा आहे ऑयस्टर, तिसरा स्टिंगरे, चौथा यापैकी नाही. समुद्रातील रिकाम्या जागा या प्रारूपापासून मोती मिळतात. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑयस्टर. पुढील प्रश्न क्रमांक 3. रिश्टर हे कोनाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे भूकंप, दुसरा ज्वालामुखी, तिसरा सागरी लाटा, चौथा हवामानातील तापमान. रिश्टर कोनाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 1 भूकंप. पुढील प्रश्न क्रमांक 4. सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? पहिला आहे बहिर्वक्र आरसे, दुसरा आंतरवक्र आरसे, तिसरा सपाट आरसे, चौथा यापैकी नाही. सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? ऑप्शन क्रमांक 2
आंतरवक्र. पुढील प्रश्न क्रमांक 5. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ऑप्शन दिलेला आहे. पहिला हिपरिंग, दुसरा WBC, तिसरा RBC, चौथा कॅलेस्ट्रॉल. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? ऑप्शन क्रमांक 4 कॅलेस्ट्रॉल. पुढील प्रश्न क्रमांक 6. डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? ऑप्शन दिलेला आहे. पहिला पोलिओ, दुसरा एड्स, तिसरा हेपेटाइटिस, चौथा क्षय. डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? ऑप्शन क्रमांक 4 क्षय. पुढील रक्तगटाचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला फुल्क, दुसरा स्टेन, तिसरा विल्यम हार्वे, चौथा लँडस्टॅनर. रक्तगटाचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 4 लँडस्टॅनर. पुढील प्रश्न क्रमांक 8. कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवास जडतो? पहिला ऑप्शन दिला आहे जठर, दुसरा यकृत, तिसरा आतडे, चौथा मोठे आतडे. कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवास जडतो? ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? पहिला ऑप्शन दिला आहे स्कर्वी, दुसरा बेरीबेरी, तिसरा मूळदूस, चौथा रात आंधळेपणा. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 3 मूळदूस. स्कर्वी क, बेरीबेरी ब, रात आंधळेपणा अ. पुढील प्रश्न क्रमांक 10. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा रिकामी जागा. ऑप्शन दिले आहे बंदूक सर्व दिशेने गतिमान होते, दुसरा ऑप्शन दिला आहे बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते, तिसरा ऑप्शन दिला आहे बंदूक गतिमान होत नाही, चौथा ऑप्शन दिला आहे बंदूक कोणत्याही दिशेने गतिमान होत नाही. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा ऑप्शन क्रमांक 2 बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. पुढील प्रश्न क्रमांक 11. श्वसनाचे विकार कशामुळे होतो? पहिला ध्वनी प्रदूषण, दुसरा जल प्रदूषण, तिसरा वायू प्रदूषण, चौथा यापैकी नाही. श्वसनाचे विकार कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 3 वायू प्रदूषण. पुढील प्रश्न क्रमांक 12. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन दिलेला पहिला दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण, दुसरा समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, तिसरा दुधाची शुद्धता मोजणे, चौथा हवेतील आर्द्रता मोजणे. अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. पुढील प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पहिला ऑप्शन दिला आहे ओझोन, दुसरा प्राणवायू, तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड, चौथा कार्बन मोनॉक्साईड. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न क्रमांक 14. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? ऑप्शन दिला आहे पहिलं निरेडिक्स ॲसिड, दुसरा ॲस्पिरिन, तिसरा पॅरासिटामॉल, चौथा रॅनटॅक. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरले जातात? ॲस्पिरिन. पुढील वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे?
पहिला ऑप्शन दिला आहे कार्बन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा हायड्रोजन, चौथा आहे नायट्रोजन. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन. पुढील प्रश्न क्रमांक 16. H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडित आहे? पहिलं दिलं आहे मलेरिया, दुसरा आहे फिलेरिया, तिसरा आहे डेंग्यू, चौथा आहे स्वाईन फ्लू. H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडित आहे? ऑप्शन क्रमांक 4 स्वाईन फ्लू. पुढील प्रश्न क्रमांक 17. टेनेसिन काय आहे? ऑप्शन दिलेला आहे पहिला औषध, दुसरा मूलद्रव्य, तिसरा वनस्पती, चौथा विमान. टेनेसिन काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 मूलद्रव्य. पुढील प्रश्न क्रमांक 18. शक्तीचे एकक काय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे न्यूटन, दुसरा हर्ट्ज, तिसरा व्होल्ट, चौथा आहे वॅट. शक्तीचे एकक काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 वॅट. पुढील प्रश्न क्रमांक 19. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते. पहिला ऑप्शन आहे स्वादुपिंड, दुसरा आहे मेंदू, तिसरा आहे मूत्रपिंड, चौथा यकृत. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते. ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड. पुढील प्रश्न क्रमांक 20. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? पहिला ऑप्शन दिला हृदय, दुसरा ऑप्शन आहे फुफ्फुसे, तिसरा ऑप्शन आहे यकृत, चौथा ऑप्शन आहे श्वसन इंद्रिय. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? ऑप्शन क्रमांक 3 यकृत. व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेला आहे पहिला आहे शैक्षणिक धोरण, दुसरा हरित क्रांती, तिसरा आहे धवल क्रांती, चौथा औद्योगिक क्रांती. व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 धवल क्रांती. पुढील प्रश्न. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? पहिला ऑप्शन दिला आहे टेलर व यंग, दुसरा पार्किन्स, तिसरा सिकोसी, चौथा आहे कोल्ट. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 2 पार्किन्स. पुढील प्रश्न. मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे सिल्वर ब्रोमाइड, दुसरा आहे सोडियम क्लोराइड, तिसरा आहे कॅल्शियम सल्फेट, चौथा आहे पोटॅशियम नायट्रेट. मीठ या रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 सोडियम क्लोराइड. पुढील प्रश्न. प्रकाशाचे अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? ऑप्शन दिला आहे पहिला आहे अपवर्तन, दुसरा अपस्करण, तिसरा विकिरण, चौथा यापैकी नाही. प्रकाशाच्या अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 अपवर्तन. पुढील प्रश्न. कोणाचा जन्म भारतात विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिला आहे जगदीश चंद्र बोस, दुसरा आहे डॉक्टर होमी भाभा, तिसरा CV रमन, चौथा राजा नगस.
कोणाचा जन्म भारतात विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा. पुढील प्रश्न, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दिसणे लघुत्तम अंतर किती सेमी असते? पहिला ऑप्शन आहे 5 सेमी, दुसरा ऑप्शन आहे 20 सेमी, तिसरा ऑप्शन आहे 25 सेमी, चौथा ऑप्शन आहे 30 सेमी. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर किती सेमी असते? ऑप्शन क्रमांक 3 25 सेंटीमीटर. पुढील प्रश्न, शरीराचे ऊर्जा गृह म्हणून कोण कार्य करते? पहिला ऑप्शन दिला आहे कर्बोदके, दुसरा सिंग पदार्थ, तिसरा न्यूक्लिक आम्ल, चौथा जीवनसत्वे. शरीराचे ऊर्जा गृह म्हणून कोण कार्य करते? ऑप्शन क्रमांक 1 कर्बोदके. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर ऑप्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 दिला धातूचा अभ्यास. धातू म्हणजे मेटल म्हणजेच आपले जे असतात आयरन, त्यानंतर कोणते येतात यामध्ये ॲल्युमिनियम वगैरे, त्याला धातू म्हणतात. अधातू, उपधातू यामध्ये जर तुम्हाला फरक पाहायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, आपण त्यावर सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 काय, स्फटिकांचा अभ्यास. त्यानंतर बघा ऊतींचा अभ्यास. त्यानंतरचा ऑप्शन आहे मज्जा संस्थांचा अभ्यास. आता बघा क्रिस्टलोग्राफी जो शब्द आहे हा इंग्लिश शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणते ते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्फटिकांचा अभ्यास. तर पहा हा जो प्रश्न आहे हा कितीतरी वेळा प्रश्न जशाच तसा रिपीट होणारा प्रश्न आहे. तो MPSC असो, पोलीस भरती असो, त्यानंतर सरळ सेवेची कोणतीही परीक्षा असो किंवा सेंट्रल ज्या परीक्षा घेतात SSC, रेल्वे, त्यामध्ये पेटेंट प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला ऑप्शन सांगून देतो, कारण की हा प्रश्न तुम्हाला जर येत नसेल तर तुमचं या भरतीमध्ये होणे अशक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन बघा 840, 746, त्यानंतर 352 आणि 382. तर बघा इथे एकक दिलेला आहे, तर एकक तुम्हाला बघा इथे वॅटमध्ये दिलेला आहे. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट. तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे वॅट तर आहे, पण याचं जूल पर सेकंडमध्ये पण आपण उत्तर ऑप्शनमध्ये राहत असते. तर जूल पर सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शनमध्ये उत्तर सांगायचं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते ग्वायटर आणि थायरॉईड, बघा इथे थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, ग्वायटर आहे, गायटर नाही आहे, थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. तर बघा फॉस्फरस. आता बघा फॉस्फरस कशामध्ये असतो, तर लक्षात ठेवायचं फॉस्फरस आणि कॅल्शियम कधी पण हड्डी जी असते आपली शरीरातली त्यामध्ये असतात. तर जेव्हा पण तुम्हाला हड्डी दिसलं तर फॉस्फरस उत्तर मारायचं. हड्डी विचारलं की फॉस्फरस मारलं, हड्डी विचारलं की फॉस्फरस मारलं. त्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक 2 दिला आयोडीन. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 आहे कार्बन 14. तर बघा कार्बन 14 ने काय करतो आपण, काय काढतो, तर जे पुरा काळातील जे आपले अवशेष असते ते कार्बन 14 या पद्धतीने शोध घेतला जातो. उदाहरणार्थ 100 वर्षापूर्वीची काही वस्तू असेल तर तिचं वय काढण्यासाठी आपण कार्बन 14 ही प्रोसेस वापरतो, ही थेरपी वापरतो, ही पद्धत वापरतो. आणि कार्बन जर 12 आलं तर विद्यार्थी मित्रांनो कार्बन 12साठी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की कार्बन 12 ही पद्धत वापरली जाते की नाही वापरली जाते. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये करा, आपण त्यावर सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे. त्यानंतर युरेनियम. तर युरेनियम हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. युरेनियम सुद्धा खूप काही वेळा विचारला जातो. तर बघा याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन. थायरॉईड ग्रंथी कुठे असते, तर आपल्या गळ्यामध्ये असते विद्यार्थी मित्रांनो. गॉयटर आणि थायरॉईड. तर गळा म्हणजे आपल्याला जो गलगंड वगैरे होतो
त्यासाठी थायरॉइड ग्रंथी आहे विद्यार्थी मित्रांनो. थायरॉइडच समजतो आपल्याला का थायरॉइड हे कुठे असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, ड्रॉयसेरा हा प्रश्न आणि हा टॉपिक आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये, कारण की याच्यामध्ये वनस्पती आहे आणि आपल्याला वनस्पतीचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक मेनली विचारण्यात आलेला आहे. सिलेबसमध्ये दिलेला पॉईंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉयसेरा ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे. तर ड्रॉयसेरा ही वनस्पती स्वयंपोषी आहे, परजीवी आहे, कीटकभक्षी आहे की यापैकी नाही. तर बघा पहिलं जे ऑप्शन दिलेलं आपल्याला स्वयंपोषी. स्वयंपोषी शब्दावरूनच आपल्याला समजतो की स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत असेल म्हणजेच त्याला स्वयंपोषी म्हणतात. म्हणजे ड्रॉयसेरा ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये येते. तर बघा ड्रॉयसेरा ही वनस्पती आपल्याला माहिती पाहिजे की स्वयंपोषी आहे की नाही, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते की नाही करत. तर विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉयसेरा ही कधीच स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 बघा, परजीवी दिलेला आहे. तर परजीवी सुद्धा याचं उत्तर असणार नाही. त्यानंतर बघा खूप काही विद्यार्थी यापैकी नाही मिळालं ऑप्शनमध्ये की खूप ते मारत असतात. तर सेटर जो असतो, पेपर सेट करणारा जो असतो, तो आपल्या माइंडशी खेळत असतो. यापैकी नाही, वरीलपैकी सर्व, वरीलपैकी नाही असे जे ऑप्शन देत असते, तर सर्वात जास्त विद्यार्थी त्याला टिक करत असतात आणि तेच सेटरसुद्धा त्याला माहिती असते की हा विद्यार्थी ज्याचा कमी अभ्यास आहे तो या ऑप्शनकडे जाईल किंवा ज्याचा चांगला अभ्याससुद्धा आहे तो सुद्धा या ऑप्शनकडे जाईल, कारण की तो माइंडसोबत खेळत असतो. तर कधीच त्याच्या भूलतापावर जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. याचं जे करेक्ट असणार आहे कीटकभक्ष. ड्रॉयसेरा ही वनस्पती काय आहे, कीटकभक्ष आहे, म्हणजे कीटकापासून ती आपलं अन्न बनवत असते. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, अग्निशमन यंत्रणामध्ये कोणता वायू वापरतात. नायट्रोजन वापरणार काय, तर नाही. ऑक्सिजन वापरणार काय, जर ऑक्सिजन वापरला, आता ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑप्शनमध्ये ऑक्सिजन दिलेला आहे आणि तुम्हाला काहीच माहिती नाही, तर ऑक्सिजन जर वापरला तर ती आग भडकणार ना. म्हणजे आग ही आपण काय करणार आहे, त्या आगीमध्ये रॉकेल टाकण्याचं काम, तेल टाकण्याचं काम करणार आहे आणि ती पुन्हा आग ही मोठी होणार. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं कधीच उत्तर येणार नाही. जर तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये जर तुम्ही एखादा लाईट उदाहरणार्थ आपण माचीस पेटवली, तर विद्यार्थी मित्रांनो जिथे हवा नाही आहे, जिथे ऑक्सिजन नाही आहे, तर ती माचीस कधीच पेटणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की आग लागण्यासाठी ऑक्सिजनची खूप गरज आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा या जगाची निर्मिती झाली तेव्हा ऑक्सिजन होता की नाही होता. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा म्हणतो आहे की जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा ऑक्सिजन होता की नाही होता जमिनीवर, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या विद्यार्थ्याला याचं उत्तर आलं त्याचे 99% चान्सेस आहे की तो यावर्षी आरोग्यसेवक या पोस्टमध्ये सिलेक्ट होणार. त्यानंतर बघा कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे आणि गोबर गॅस दिला. पुन्हा पहा ऑप्शन क्रमांक 4मध्ये आपण वळूया. गोबर गॅस. आता गोबर गॅसमध्ये मेनली जो असतो तो असतो मिथेन, CH4. आता बघा गोबर आणि आपलं जे काय असतं मिथेन, याला जर आपण अग्निशमन यंत्रामध्ये वापरलं तर तो काय करेल, तो आपलं अग्नी वाढवण्याचं काम, आग वाढवण्याचं काम करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर गोबर गॅससुद्धा येणार नाही. जर तुमचा 4ही ऑप्शनचा अभ्यास जर असेल ना, तर तुम्हाला उत्तर जरी माहिती नसेल तरी पण तुम्ही उत्तर देऊ शकता. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट असणार आहे ऑप्शन कार्बन डायऑक्साईड, कारण की कार्बन डायऑक्साईडमुळे आपण अग्निशमन म्हणजे जो लाल कलरचा जो आपला सिलेंडर असतो ना त्यामध्ये वापरत असतो. तर कधी पण अग्नी विझवायची आहे तर कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. तुम्हाला एक मी आणखी विचारतो प्रश्न. हा प्रश्न आरोग्यसेवकला एका परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या 2-3 वर्षामध्ये. जर आपल्या घरामध्ये सिलेंडरला आग लागली, उदाहरणार्थ आपल्या घरी स्फोट झाला सिलेंडरचा, तर त्या सिलेंडरला आग लागल्यावर आपल्याला काय करायला पाहिजे त्याचं ऑप्शन मी तुम्हाला देतो. आपण घराच्या दूर जायचं. ऑप्शन क्रमांक 2, त्या सिलेंडरवर पाणी टाकायचं. ऑप्शन क्रमांक 3, त्या सिलेंडरला कोरड्या चादरीने झाकून ठेवायचं, की त्या सिलेंडरला ओल्या म्हणजे
जो पाण्याने ओला करतो आपण चादर, त्याने झाकून ठेवायचं. याचं सुद्धा ऑप्शनमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर बघा, पहिलं ऑप्शन जे दिलं आहे ते 78%. 78% काय आहे? तर ते विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन. ठीक आहे. त्यानंतर 25, 11 हे ऑप्शन काही चिवत्या बनवण्यासाठी दिलेले आपल्याला, काही इतकं महत्त्वाचे ऑप्शन नाही ते. त्यानंतर जो लास्ट ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे ऑक्सिजन हे वायूमध्ये, आपल्या हवेमध्ये, आपल्या वातावरणामध्ये 21% आहे. तर ते 20 पॉईंट समथिंगसुद्धा ऑप्शन राहू शकतं. तर हे लक्षात ठेवायचं की 21च दिसलं तर मारायचं, 21च दिसलं तर, जर 21 दिसलं तर 21 मारायचं, 20 दिसलं तर 20 मारायचं. तर ते आपलं व्हॅरी करत असते ऑप्शननुसार. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पेटेंट प्रश्न, रिपीटेड प्रश्न, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर याचं उत्तर काय आहे? डेसिबल. मी याचे ऑप्शन सांगणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अँटी रेबीजचा शोधाचे जनक कोण आहे? एडवर्ड जेन्नर. ऑप्शन क्रमांक 1 दिला एडवर्ड जेन्नर. तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की एडवर्ड जेन्नरनी काय केलं. त्यानंतर बघा, लुई पाश्चर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर मान्सून आहे आणि अलेक्झांडर फ्लेमिंग आहे. तर अलेक्झांडर फ्लेमिंगनं काय केलं आहे? पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे. मी तुम्हाला विचारतो आहे की ऑप्शन क्रमांक 1चं उत्तर ऑप्शनमध्ये काय असणार आहे? एडवर्ड जेन्नरनी काय केलं आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे लुई पाश्चर. पहा प्रश्न क्रमांक पुढील बघा, हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? तर पहिलं ऑप्शन आहे धमनिका, दुसरं ऑप्शन आहे धमनी, तिसरं ऑप्शन आहे शीर आणि चौथं ऑप्शन आहे मज्जारज्जू. आता बघा, चौथा जो ऑप्शन आहे मज्जारज्जू तर आणूच शकणार नाही, कारण की मज्जारज्जू हा आपल्या पाठीच्या कण्याकडे असतो. तर हे ऑप्शन तर आपल्याला तसंच एलिमिनेट करता येतो. त्यानंतर जे ऑप्शन क्रमांक 2 आहे धमनी, याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता मला हे सांगा की शुद्ध रक्त हे कोण वाहून नेतं? तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट उत्तर सुद्धा धमनीच राहणार आहे. म्हणजे शुद्ध म्हणजे काय? की ऑक्सिजनयुक्त, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे त्या रक्त कोण वाहून नेतं. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर असणार आहे ते धमनी असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. तर याचं करेक्ट उत्तर आहे कॅल्शियम. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? आत्ताच मी याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. तर तो आहे नायट्रोजन. ऑक्सिजन तुम्हाला माहितीच पडलेला आहे 21 आहे, नायट्रोजन 78 आहे, कार्बन काही पॉईंटमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हायड्रोजन हा. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, रक्तविसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावला? तर डॉक्टर हन्संग, डॉक्टर विल्यम हार्वे. ऑप्शन क्रमांक 3 आहे साल्क आणि फेडरिक बेंटिंग. आता बघा, ऑप्शन क्रमांक 4कडे वळूया आपण. फेडरिक बेंटिंगनं काय केलेलं आहे? तर याने विद्यार्थी मित्रांनो जी आपली मधुमेह होतो, तर इन्सुलिनचा शोध याच माणसाने लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बेंटिंग हा याचं करेक्ट उत्तर असणार आहे मधुमेहासाठी. आणि रक्त विसरणाचा शोध कोणी लावला? तर साल्क याचं उत्तर आहे. तर रक्त विसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावलेला आहे? तर साल्क याने लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, डायबिटीज म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर कोणता राहत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो प्रथिने राहतात नाही काय? कोलेस्ट्रॉल, शर्करा, क्रोमोसोम्स. तर बघा, कोलेस्ट्रॉल जर आपला योग्य राहिला नाही तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊन आपला त्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक आला असं म्हणतो आपण. तर हा मेनली रिस्पॉन्सिबल राहतो कोलेस्ट्रॉल. कशासाठी? म्हणून कोलेस्ट्रॉल वाढू द्यायचा नाही, तेलयुक्त पदार्थ खायचे नाही, तूपयुक्त पदार्थ खायचे नाही, आणि ज्याला आपण डालडा म्हणतो त्यालासुद्धा जास्त खायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि व्यायाम वगैरे करायचं. तर तुमचा कोलेस्ट्रॉल जर कंट्रोलमध्ये राहिला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकणार नाही. म्हणजेच काय? तर आपल्याला वेळेचे पालन, अन्नाचे पालन, म्हणजे अति तिथे माती करायचं नाही. प्रथिने, ऑप्शन क्रमांक 1 आहे प्रथिने. प्रथिनेमुळे काहीच होऊ शकत नाही, कारण की विद्यार्थी मित्रांनो प्रथिने आपल्या शरीराला जास्त गरज आहे. आणि जर त्याचे प्रमाण जास्त झाले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरामध्ये मशीना बसवलेल्या आहे देवानी, ते बरोबर त्याचा वापर करत असतात प्रथिन्यांचा. तर डोंट वरी, प्रथिन्याचं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आपल्याला एकच घ्यायचं आहे, शर्करा आणि कोलेस्ट्रॉलचं.
तर 2 जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपलं जे मशीन आहे, आपली जी बॉडी आहे ते योग्यरित्या चालणार आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शर्करा. तर बघा, एक्सप्लेनेशन युक्त आणि सर्व काही व्हिडिओ जर तुम्हाला असेच पाहिजे असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला मी ग्रॅव्हिटेशन जे आपले फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जेवढे काही चॅप्टर आहे आणि प्राण्यांचे वर्गीकरण मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून एकदम फ्रीमध्ये या चॅनलवर सांगणारा विद्यार्थी मित्रांनो, जर ते व्हिडिओ बघायचे असेल आणि तुम्हाला आपला आरोग्य सेवक 50% असो, 40% असो किंवा आरोग्य सेविका असो, त्यामध्ये बी सुद्धा आपले प्रश्न पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.